राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर घारे यांचा वाढदिवस आज तिरुपती येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस तिरुपतीत साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष तसेच मधुकर घारे यांचे छोटे बंधू सुधाकर घारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी दर्शनाच्या निमित्तानेच मधुकर घारे यांचा वाढदिवस साजरा केला जातो। त्यामुळे हा दिवस केवळ वाढदिवसाचा न राहता श्रद्धा, सेवा आणि भाविकांच्या एकोपाचा सोहळाच ठरत असल्याचं दिसत आहे। ज्यांनी ही ट्रिप खरं तर चालू केली आणि आज तुमच्या आमच्या आनंदामध्ये भर टाकण्याचं काम केलं, ते आपले लाडके सुधा भाऊंचे मोठे भाऊ मधु भाऊ यांचा वाढदिवस। योगायोगाने बालाजीने आज तो वाढदिवस त्यांच्या इथेच होतो आणि खरोखर मधुभाऊचा स्वभाव ते जरी वयाने मोठे असतील परंतु एक मोठा भाऊ कसा असावा, छोट्या भावाच्या पाठीमागे सावलीसारखा, कधीही त्यांना मान पान काही नसू दे ते बिचारे एकदम खरोखर सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात। आणि अक्षरशः म्हणजे कधी कधी मलाही त्यांचा हेवा वाटतो की मला येऊन ते सांगतात की तुम्ही सुधा भाऊला हे सांगा, सुधा भाऊला ते सांगा। मी कधी कधी म्हणतो मोठे भाऊ तुम्ही बोलायला पाहिजे, पण मोठ्या भावाने बारक्या भावाची इज्जत कशी ठेवावी हे त्यांच्याकडनं शिकावं असं मला नेहमी वाटतं। आणि अतिशय चांगला सजोल माणूस आज त्यांनी हे तिरुपती मंडळ सर्व जगदीश असतील, मधू असतील, मधुभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांना खरोखर सर्वांच्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु सर्वांना एक मनोभावी आनंद भेटतो। त्या आनंदाचं कारण केवळ तुम्ही आहात। तुम्ही हे जे रोपटं लावलं त्या रोपट्याचा एक मोठा वृक्ष तयार झालेला आहे आणि त्या वृक्षाखाली असे हजारो लाखो भक्त येऊन आपण सर्व आनंद घेतोय। मी खरोखर त्या मंडळाचा आभार मानतो आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे आहात। आज खरं तर मला सुधा भाऊंना एक विनंती करते की भाऊ तुम्ही हे सर्व करता, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचाही कुठेतरी सहभाग याच्यामध्ये लाभावा, सहकार्य लाभावं। तर फुल नाही फुलाची पाकली, तुम्ही एकटे सगळं खर्च करता आणि सगळं पुण्य तुम्ही घेता, ते आम्हाला पण थोडं लाभावं अशी आमची इच्छा आहे। आणि पुढच्या वेळेस थोडा बदल करून आम्हाला पण त्यामध्ये सहभागी करावं असे मी प्रामाणिकपणे तुमच्याकडे मागणी करतो। तसेच आज आमचे भाऊ किसनजी श्रीखंडे जे PSI होते ते रिटायर झालेत आणि योगायोगाने मला माहित नाही ते इथे येणार, म्हणजे आज आलेत। अतिशय चांगला माणूस, म्हणजे पोलीस कसा असावा आणि PSI ची भरती 1 वर्षापूर्वी त्यांना भेटत होती, पण ते मला म्हटले अरे ते पण नाही घेत। मी बोललो का दादा? तो म्हणतात नको, भरती घ्यायची, भरती घ्यायला काही नाही, परंतु वरच्यांची मर्जी राखावी लागते। म्हणजे यातून मी सगळ्या गोष्टी शिकलो आणि अतिशय शेवटी त्यांनी शेवटच्या 6 महिन्यापूर्वी मी त्यांना मागच्या वेळेस बोललो का तुम्ही घ्या, एक तुमचं नाव आयुष्यभर राहील। आज तेही इथे आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि तुम्ही केलेली जी सेवा महाराष्ट्राची जनतेची ही अतिशय चांगली आहे। भावी आयुष्य तुम्ही असंच राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा मधुभाऊंना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज तिरुपती बालाजी या पवित्र भूमीत आमचे मित्र आणि या मित्र परिवाराचे यांनी एक मंडळ स्थापन केलं, ते संस्थापक मधुभाऊ घारे, त्याबरोबर आताचे जगदीश भाऊ देशमुख आणि खऱ्या अर्थाने आपण सर्व त्यांच्यावरती प्रेम करतो ते आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधा भाऊ घारे। सर्वांनी शुभेच्छा द्यायचे, परंतु हा आगला वेगळा आजचा दिवस गेली अनेक वर्ष 23 वर्ष मधुर भावानी
हा मित्र परिवार ही गोष्ट 10 ते 15 लोकांवरती ही खऱ्या अर्थाने तिरुपती बाळाची ट्रिप त्यांनी सुरू केली आणि आज जवळजवळ 1500 ते 1800 2000च्या आसपास या ठिकाणी सर्वच जण या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा लाभ घेत आहेत हे नक्की भाग्य आपले नेते सुद्धा भाऊ खरे यांना जाते कारण त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना जे काही सहकार्य केलं आणि दीपक भाऊ बोलल्याप्रमाणे दीपक भाऊ याच्या पुढे आपण सर्वच यामध्ये सक्रिय भाग घेऊन 2029 पर्यंत जोपर्यंत सुधार भाऊ आमदार होत नाही तो आपण सर्वांनी बाळासोबत आपल्याला पावत नाही तो मात्र आपण असाच हे मंडळ चांगलं काम करेल एवढंच बाळाच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मधुर भाऊ घारे गेले अनेक वर्ष म्हणजे माझ्याबरोबर समाजाचं काम असेल आम्ही गेली 25 वर्ष आम्ही एकत्रितरित्या काम करतोय मधुभाऊंचं वय असेल 53 ते 54 वर्षात ते पदार्पण करतायत आणि 54 वर्ष 55 वर्ष पदार्पन करतोय फक्त मधुभाऊ मी गेले अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रभर म्हणजे हा नाही एक गोष्ट तिरुपती बालाजी मित्रमंडळ यांच्यामध्ये होत असलेल्या कर्जत आणि कोल्हापूरच्या या प्रतिवर्षाच्या सहलीनिमित्त उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर सर्वच प्रमुख मान्यवर आणि खऱ्या अर्थाने तिरुपतीच्या सहलीचं औचित्य साधून आणि तीच काळवेळ तयार करून आपण तिरुपतीला येत असतो आणि 6 ऑगस्ट म्हणजे आमचे मोठे बंधू मधुकरजी घारे यांचा जन्मदिवस असतो. आपण तिरुपतीला आल्यावर त्यांचा प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करत असतो. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण मधुकरजींचा वाढदिवस साजरा करतोय आणि आपल्या वाढदिवसाला मधुकर घारेंना शुभेच्छा देण्यासाठी कर्जतमधील सर्व प्रमुख मान्यवर असतील, खालापूरमधील सर्व मान्यवर असतील, कोकणीमधील सर्व मान्यवर असतील यांच्या वतीने आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय. पण सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. जेव्हा या तिरुपती मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ही सुरुवात मधुकरजी घारे असतील त्यांच्याबरोबर राजेशजी लाड सुद्धा होते. बऱ्याच काळामध्ये राजेश भाऊ आपल्या बरोबर माझा गॅप पडला होता, परंतु आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा राजेश दादा आपल्या या सेनेमध्ये सामील झाले आणि मधुकर घारेंनी आणि राजेश दादांनी सुरू केलेली ही सहल पुन्हा अगदी 100 वर्ष अशीच टिकून राहू दे यासाठी मी तिरुपती बालाजींना प्रार्थना करेन. त्याचप्रमाणे या सहलीचे आणि तिरुपती मंडळाचे अध्यक्ष जगदीशजी देशमुख असतील, त्यांच्याबरोबर काम करणारी सर्व मंडळी असतील, त्यामध्ये रवी घारे असतील, महेश मिसाळ असेल, मनोहर पवार असेल, शिवाजी असेल, रोहिदास असेल, ही सर्वच मंडळी अगदी अनेक वर्ष मनापासून काम करत आहेत. जगदीशच्या मार्गदर्शनाखाली या स्थळीचं नियोजन होत असतं. या नियोजनाचा पुढे गालबोट लागू नये यासाठी संतोष भाऊ सगळीच आमची वासरे खोडण्याची सहल म्हणता येणार नाही. ही आता सहल पूर्ण आपल्या कर्जत, खालापूर, खोपोली बद्दल संघाची सहल झाली आहे. वासरे खोडणं बोलून आपण यामध्ये सर्वांनी सहभाग घेतात. आता महिला असेल तर इथे येणारी सर्व माझी भाविक आहे, हे भाविक सुद्धा जेवण वाढण्यासाठी मदत करतायत. सर्व आपल्या आलेल्या भाविकांना दर्शन करण्यासाठी सुद्धा मदत करतायत. म्हणजे इथे येणारा ही स्थळ फक्त सुधा भाऊची किंवा जगदीशची किंवा मधुभाऊची राहिले नाही, तर आपल्या कर्जत, खालापूर सर्व आपल्या तिरुपती मंडळात जोडलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या स्थळीचं नियोजन रचना करत असतो. आपण अनेक वर्ष या स्थळीला येत आहे. खरं म्हणजे सर नियोजन करणं महत्वाचं नाही, पण सहलीला येण्यासाठी तुम्ही सहलीची शोभा वाढवत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तुमच्यासारखे हजारो लोक या सहलीमध्ये सहभाग घेत आहेत हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण असाच आशीर्वाद मधुभाऊ असेल, जगदीश असेल, मी असेल
आणि आमची जनतेची सर्व टीम असेल यांना आपण सर्व असं आशीर्वाद देत राहू. आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करण्याचं काम आम्ही आपल्याला करत राहू. त्याचप्रमाणे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कोटल गावाचे किसन श्रीखंडे साहेब हे पोलीस मध्ये काम करत होते. त्यांनी अनेक वर्ष आपली सेवा करत असताना PSI नंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा सुद्धा खऱ्या अर्थाने आम्हाला दीपक शेट्टा मला बऱ्याच वेळा आमचं ठरलं होतं त्याला जाऊन आपलं त्यांचा सत्कार करायचा आहे, पण तो योग कधी आला नव्हता. आज तिरुपती सुद्धा तुम्हाला बोलवून घेतलं आणि तो योग आज आणलाय. आज मधुभाऊचा वाढदिवस साजरा करता करता तुमचाही सत्कार आम्हाला इथे करण्याचा योग आलाय. त्यासाठी तुमचाही मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. परंतु आपण सर्वांनीच जगदीशसारख्या सगळ्या मंडळीने आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज आमच्या बंधूचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना आपल्या सर्व मंडळींनी मधुभाऊला शुभेच्छा दिल्या असतील. तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ माझा मी छोटा असून माझा मान सन्मान ठेवतो. हे माझ्यासाठी तर खरंच भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. परंतु मला सुद्धा मधुभाऊ सारखा मोठा भाऊ मिळाला हे सुद्धा माझं भाग्य मला हरकत नाही. या कार्यक्रमामध्ये आज दीपक शेट्टी चांगल्या गोष्टीची आठवण करून दिली. सगळ्यांना सुद्धा आपल्याला एक चांगलं महत्व पटवून देण्याचं काम केलं. आपण सर्वच जण मधुभाऊच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलात. बरेच लोक अजून जेवायची बाकी, मी सुद्धा जेवायचं बाकी, भूक लागले त्यामुळे माझं पण मी आवडतं घेतो. आपण सर्वांनी तिरुपती या मंडळामध्ये सहभाग घेऊन या तिरुपती सहलीमध्ये आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. मधुभाऊला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, त्याच्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद मधुभाऊला करूया. दीपक यांनी सांगितल्याप्रमाणे दीपक यांना सुद्धा माझ्या वाण्याचा जो काही पुण्य असतील तो माझा सगळ्याचा सगळा पुण्य दीपक शेट्टा तयार आहे. कारण मी दीपक शेट्टा मनापासून मित्र मानला आहे. कृष्णा आणि कधी सुदामाची तुलना केली नव्हती. कृष्णा आणि सुदामाला दोस्त मानला होता. मी कृष्ण इतका मोठा नाही, पण दीपक शेट्टा मित्र सोबत इतका मोठा नक्की आहे. अशा पद्धतीने मी दीपक शेट्टा सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मधुभाऊला मनपूर्वक शुभेच्छा देतो. साहेबांना सुद्धा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या तिरुपती मित्रमंडळ यांच्या वतीने ही 23व्या वर्षाची जी सहल आयोजित केली आहे आणि या सहलीसाठी उपस्थित सर्वच कर्जत, खालापूर, मुरबाड, पनवेल या विभागातून आलेले सर्व भाविक, आता मी सर्व भाविकच बोलेल, आता आलेले तरी नेते असतील, कार्यकर्ते असतील, म्हणजे नगरसेवक पुणे अध्यक्ष असतील, सभापती असतील, तरी आजच्या नेते भाविक आहेत. आणि सर्वात सुवर्णयोग म्हणजे मला जी तुमच्या आशीर्वादाची गरज होती आणि दरवर्षी आपण तो आशीर्वाद मला देताय. आणि आता माझा वाढदिवस आणि हा वाढदिवस मगाशीच मनोगतामध्ये सर्वच वक्त्यांनी सांगितलं की हा माझा वाढदिवस जेव्हा तिरुपतीची सहल आयोजित केली गेली तेव्हा त्या सहलीमध्ये माझा नेमका वाढदिवस यायचा. आणि तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांनी, समाजाचे कार्यकर्ते जे आमच्याबरोबर काम करत होते त्यामध्ये जगदीश शेट्टी देशमुख असतील, बंधू शेठ तुटे असतील, डॉक्टर साबणे असतील, मनोहर पवार असतील, रवींद्र घारे असतील, रोहिदास पाटील असतील, सर्व प्रमुख लोक जे माझ्याबरोबर काम करत होती, शिवाजी लोबे असतील. तेव्हा त्यांनी सांगितलं भाऊ आपण तुमचा 6 ऑगस्ट वाढदिवस आहे, हा आपण तिरुपती साजरा करूया. आणि प्रथा आम्ही अनेक वर्षे पाडून घेतली आणि आता ही प्रथा आजपर्यंत बऱ्याच वर्षी प्रथा चालू झाली. आणि आज तुमच्या रूपाने, सर्व मित्रमंडळीच्या रूपाने आशीर्वादाचा सर्वांचा सहवास मला लाभला. बरोबर माझे भाग्य समजतो की सर्वांचा थोरा मोठ्यांचा मित्रमंडळींचा जो सहवास मला लाभला आणि तुमच्या आशीर्वाद रूपी सेवेने तो मला तो आशीर्वाद भेटणार आहे, मी कदापि तो विसरू शकत नाही. आणि मग आमचे छोटे बंधू सुधाकर यांनी सांगितलं की तरी ही सुरुवात सहलीची कमी झाली, लहान आपली सहलीची सुरुवात झाली, पण आमचे छोटे बंधू सुधाकर घारे यांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या भरीव कामामुळे, त्यांच्या मदतीमुळे ही सहल मोठं वाढत गेली. आणि त्याचं रूपांतर पूर्ण वासळे पंढरपूरला आता कर्जत, खालापूर, संपूर्ण विधानसभा वाढ या पुरतं झालं.
मित्रांनो, तरी सर्वांनी अपेक्षा मांडल्या की पुढील 2029 पर्यंत ही सहल अशीच राहू दे. मित्र बोलतो जोपर्यंत केंद्र सुरू आहे आणि जे आपले सर्व कार्यकर्ते सर्व माहिती मंडळी असतील तोपर्यंत ही सहल तिथे राहील. आणि या सहलीचं कुठलाही स्वार्थ या कुठलाही नव्हता. जेव्हा 23 वर्षापूर्वी जी सहल निर्माण केली तेव्हा कुणीच काही नव्हतं, कोण सदस्य नव्हता, कोण सरपंच नव्हतं, कोण नव्हतं. पण त्या तिरुपतीच्या आशीर्वादामुळे अनेक सदस्य झाले, अनेक सरपंच झाले, अनेक उद्योजक झाले, अनेक कुठल्या पदावरती बसले. पण ही तिरुपतीची कृपा आज सर्वांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीने आज ज्या भाविकांच्या मध्ये आज मला वाटतं 1700 भाविक आज आपल्या या सहलीसाठी आलेले आहेत. आणि या 1700 भाविकांचं आयोजन जे आमचं मंडळ आहे, खरोखर मी कौतुक करतो. जगदीश शेठ तुमच्या सर्व मंडळ आहे. आता आम्ही थोडं कमी काम करतो, तुम्ही सर्व पाहताय. तुमचे शिवाजी लोबी असेल, दुसरी जेवणाची व्यवस्था पाहतात, महेश आमचे मनोज पवार असतील, महेश सुद्धा मला वाटतं सकाळी तो पोरगा आलाय तर अजून ते अंदाज लागले नाही. 1700 लोकांचं रवींद्र घरे आमचे असतील, सर्वजण मानलं पाहिजे. आज इतकं ते भयंकर मेहनत घेऊन सर्वांची बोलीमध्ये बोलून सर्वांना समाधान कसं होईल यासाठी ते प्रयत्न करतात. आणि महत्वाचं म्हणजे या सहलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या सर्व सहलीमध्ये सहभाग घेतात आणि एक खूप मोठं काम आहे. आणि अशा पद्धतीने सर्व आपल्या समाजाची मंडळी या सभेची या सहलीची सभा वाढवतात. काही सांगितल्याप्रमाणे आमची सहल सुरुवात झाली. काही कालांतर सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष मी होतो, काही 2-4-5 वर्ष. नंतर आमच्यामध्ये राजेश लाड 5-6 वर्षांनी आम्हाला जॉईन झाले. नंतर त्यांना सुद्धा आम्ही अध्यक्ष बनवलं. ते काही 5-6 वर्ष अध्यक्ष होते. नंतर मग काही कालांतराने आमचे जगदीश देशमुख आज बरेच वर्ष अध्यक्ष आहेत आणि अतिशय चांगलं काम ते करतात. 3 महिन्यापूर्वी तिकिटाची नियोजन काही आता मंडळी तुम्ही पाहता जेव्हा भाविक इथे येतात तिकिटाची व्यवस्था होत नाही, रूमची व्यवस्था होत नाही. शेवटी एवढं मोठं काम करत असताना या ठिकाणी लॉजिंग कमी आहे, रूम कमी आहेत आणि आपले नावच एक दिल्यामुळे अचानक काही भाविक वाढल्यामुळे तिथे रूमची व्यवस्था होत नाही आणि तिथे काही तडजोड करता येत नाही. काही लोकांची एका रूममध्ये 4-5 लोकांना झोपावं लागतं, ते आम्हाला वाटतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा दुःख होतं. पण आपण काही गोष्टी चुकत असताना आपल्या चुका होतात. आणि जर आपण वेळेवरती जर आपण केली, वेळेवरती आपण नावं दिली तर ही जी आपली अडचण तयार होती ती होणार नाही. तर यापुढे मला वाटतं आपल्या सर्व भाविकांनी लक्षात घ्यावं. आणि या सहलीमुळं मी ऐकायला भेटते अनेकांची मैत्री जोडली गेली. यामध्ये अनेक लोकांची लग्न सुद्धा जमत आहेत. म्हणजे मैत्री जोडल्यामुळे तालुक्यामध्ये मैत्री जोडल्यामुळे कुठेतरी मुलामुलीची लग्न जमत आहेत, कुठेतरी संबंध झाले जोडत आहेत, व्यावसायिक संबंध जोडत आहेत, कोणाचे जमिनीचे व्यवहार होत आहेत. अशी अनेक कामे मला वाटतं या 23 वर्षामध्ये या आपल्या सहलीमुळं प्रत्येक आपल्या तरुण मंडळीचं किंवा आपल्या सहलीच्या भाविकांचं झालेलं आहे. आणि या सहलीचा कुठलाही आम्ही स्वार्थ न बाळगता पुढे आम्ही कोण होणार आहे, काय होणार आहे, त्यापेक्षा आपण हे सहल कशी आयोजित जाईल आणि भविष्यामध्ये या सहलीमध्ये जास्तीत जास्त भाविक कसे आपल्या इथे येतील. आणि सर्वात आज पाहतोय आम्ही अनेक वर्ष या सहलीमध्ये अनेक नेत्यांनी, अनेक समाज कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि असेच पुढं भविष्यामध्ये ही सहल मोठ्या उत्साहासाठी वाढावी अशी मी तिरुपतीचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व जमलेले भाविक माझे मित्रमंडळ आज मला आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात. मी सुद्धा आज तुमचं जे आशीर्वाद तुम्ही मला जे तुमचं आशीर्वाद मिळणार आहे मी सुद्धा खूप मोठं समाधान होणार आहे, समाधान होणार आहे. यासाठी मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो.